धुळे शहर पोलिसांनी 24 तासांत उघडकीस आणला हायवा डंपर चोरीचा गुन्हा। हरियाणातील चोरटा ताब्यात। धुळे शहर पोलिसांनी पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली अवघ्या 24 तासांच्या आत चोरी गेलेला लाखोंचा हायवा डंपर हस्तगत केला आहे। शेलारवाडी चितोड रोड परिसरातून चोरी झालेल्या या डंपरसह पोलिसांनी हरियाणातील एका 24 वर्षीय चोरट्यालाही बेड्या ठोकल्या आहेत। फिर्यादी सुरेश शालिग्राम देवरे वय 42 व्यवसाय ड्रायव्हर राहणार शेलारवाडी चितोड रोड धुळे यांच्या मालकीचा सुमारे 35 लाख रुपये किंमतीचा 16 चाकी टाटा कंपनीचा हायवा डंपर 23 एप्रिल 2025 रोजी पहाटे 5 वाजेच्या सुमारास त्यांच्या राहत्या घराच्या आवारातून अज्ञात चोरट्याने चोरून नेला होता। या प्रकरणी देवरे यांनी तात्काळ धुळे शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती। गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांनी तातडीने तपास पथके तयार केली। तपासात मिळालेल्या माहितीनुसार पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय सूर्यवंशी, पोलीस कॉन्स्टेबल धम्मपाल वाघ आणि पोलीस कॉन्स्टेबल अमोल पगारे यांचे पथक तात्काळ मध्य प्रदेशातील राजगड टोलनाका जिल्हा धार येथे रवाना झाले। या पथकाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने अथक प्रयत्नानंतर चोरीस गेलेला हायवा डंपर आणि त्यासोबत मोहम्मद कैफ रईस अहमद वय 24 राहणार मेवात हरियाणा या आरोपीला ताब्यात घेतले। पोलिसांनी डंपरसह डंपरमधील तुटलेला GPS, एक मोबाईल फोन आणि एक पाकिट देखील जप्त केले आहे। धुळे शहर पोलिसांनी केवळ 24 तासांच्या आत डंपर चोरीचा गुन्हा उघडकीस आणल्याबद्दल नागरिकांकडून त्यांचे कौतुक होत आहे। या कामगिरीत पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय सूर्यवंशी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली। या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल सुभाष मोरे हे करीत आहेत। धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक, धुळे। नमस्कार, मी पोलीस निरीक्षक दीपक पाटील, धुळे शहर पोलीस स्टेशन। काल रोजी फिर्यादी सुरेश शालिग्राम देवरे यांनी फिर्याद दिली होती की 35 लाख रुपये किमतीचा 16 चाकी टाटा कंपनीचा हायवा डंपर वाहन हे फिर्यादीच्या आवारातून अज्ञात चोरट्याने फिर्यादीच्या संमतीशिवाय चोरून नेले बाबतची फिर्याद दिल्याने गुन्हा नंबर 126/2025 भारतीय न्याय संहिता कलम 330(2) याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदरचा गुन्हा दाखल झाल्यानंतर माननीय पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे सर, अपर पोलीस अधीक्षक काळे सर, उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे सर यांच्या मार्गदर्शन आणि सूचनाप्रमाणे आम्हाला गोपनीय माहितीच्या आधारे आम्ही DP पथक संजय सूर्यवंशी, धम्मपाल वाघ, अमोल पगारे यांचे एक तपास पथक तयार करून मध्य प्रदेश राज्यातील राजगड टोलनाका जिल्हा धार इथे रवाना केले आणि तिथल्या स्थानिक पोलिसांच्या मदतीने चोरीस गेलेले वाहन हे 24 तासाच्या आत आम्ही आरोपीसह ताबा घेतलेला आहे आणि गुन्हा 24 तासाच्या आत उघडकीस आणलेला आहे। सदरचा तपास हा पुढील तपास सुभाष मोरे हे करत आहेत।